Today we are going to study a new chapter and chapter name is hemopoietic system. तर hemopoietic system म्हणजे काय, तर त्याच्या नावातच आहे हिमो आणि पोएटिक. जर कन्वर्जन केलं आपण ह्याचं, तर हिम म्हणजे ब्लड आणि पोएटिक म्हणजे स्टडी. एक लक्षात ठेवण्यासाठी आपण कन्सिडर करू. सो स्टडी ऑफ ब्लड इज नोन एज हिमोपोएटिक. आणि जी काय सिस्टम आहे हिमोपोएटिक सिस्टम, ह्याचा स्टडी जो करणार आहे आपण म्हणजे स्टडी ऑफ ब्लड. अख्खा चॅप्टरमध्ये आपण ह्या अख्ख्या चॅप्टरमध्ये ब्लडचा स्टडी करणार आहे. आता ब्लड म्हणजे काय, तर रक्त. रक्त म्हणजे काय किंवा डिफाईन द ब्लड, जर असं क्वेश्चन आला तर डिफाईन कसं करणार आहे, तर ब्लड इज अ फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू सर्क्युलेटेड इन द बॉडी. ह्यालाच आपण काय म्हणतो, ब्लड म्हणतो. मग आता कनेक्टिव्ह टिश्यू काय म्हणलंय ब्लडला, तर संपूर्ण बॉडीचं जे कनेक्शन आहे ते आपलं आपण जे बघतो तो कनेक्टिव्ह मध्ये बघतो, ते कनेक्ट आहे अख्ख्या बॉडीमध्ये ब्लड आहे. तर अख्ख्या बॉडीमध्ये मग आता पाणी किती असेल आणि ब्लड किती असेल बॉडीमध्ये, तर इन अडल्ट ॲव्हरेज व्हॉल्यूम ऑफ ब्लड इज अप टू और इज 5 लिटर. जो काय पीएच आहे तो कसा आहे, अल्कलाइन आहे. अल्कलाइन म्हणजे पीएच किती आहे, नियरली अबाउट 7.3 to 7.5 एवढा ब्लडचा पीएच येतोय. मग आता हे ब्लड बनलंय कशापासून, ब्लडचं फंक्शन काय, ब्लडचं स्ट्रक्चर काय, हे सगळं या सिलेबसमध्ये बघायचं. त्याच्या अगोदर हे सगळं बघायच्या अगोदर एक ब्लड म्हणजे काय हे सगळं, ब्लड म्हणजे काय हे समजलं. नंतर ब्लड ह्या चॅप्टरमध्ये म्हणजेच हिमोपोएटिक सिस्टीम ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला पॉईंट कुठलं कव्हर करायचं करू. पहिला टॉपिक आहे तो कंपोजिशन अँड फंक्शन. ब्लडचं कंपोजिशन अँड फंक्शन आहे. दुसऱ्या टॉपिकमध्ये आपल्याला कव्हर करायचं तर कॅरेक्टरिस्टिक्स अँड फंक्शन ऑफ द डब्ल्यूबीसी अँड आरबीसी. तिसऱ्या टॉपिकमध्ये प्रोसेस ऑफ द ब्लड. प्रोसेस ब्लडच्या आपल्या बॉडीमध्ये कशी प्रोसेस होती ते कव्हर करायचंय. त्यानंतर मेकॅनिझम ऑफ द ब्लड क्लॉटिंग. ब्लड क्लॉट होतं ते कसं होतं, त्याचं मेकॅनिझम काय, त्याच्या पाठीमागचं रिझन काय हे आपण बघणार आहे. आणि शेवट पॉईंट आहे इम्पॉर्टन्स ऑफ ब्लड ग्रुप. ब्लड ग्रुपचं महत्व काय, हे 5 टॉपिक कव्हर करणार आहे. त्यातलं आज आपण 2 टॉपिक कव्हर करणार आहे एक शॉर्ट ड्युरेशन मध्ये. पहिला टॉपिक आपल्याला कव्हर करायचा आहे तो कंपोजिशन अँड फंक्शन ऑफ द ब्लड. Function of the blood. Blood supplies the nutrient to each and every part of the blood. Second function is blood helps in transportation of gases in between lungs and cells. Third one is blood help in transportation of hormone from site of secretion to site of requirement. Okay. Fourth one is blood helps in maintaining acid-base balance. Fifth one is blood helps in regulating body temperature. And last one is blood transport the waste product to excretory system. हे जे काय आहेत ते ब्लडचे फंक्शन आहेत. स्क्रीनशॉट काढून याचं नोट डाऊन करा, सोपं जाईल. ओके. नंतर हे ब्लडचं फंक्शन आता मराठीत सांगाय जोगं तर हे फंक्शनिंग नाही, इंग्लिशमध्ये साध्या सोप्या सरळ शब्दात इंग्लिशमध्ये समजून जाते. ब्लडचे फंक्शन बघितलं, आता ब्लडचं कंपोजिशन बघू. कंपोजिशनमध्ये 2 टाइप्समध्ये कंपोजिशन झाले, त्याचं 2 टाइप्स पडले त्याच्यात. पहिला आहे तुमचा प्लाझ्मा आणि दुसरा आहे तो सेल्स. ब्लडमध्ये जवळपास 55% प्लाझ्मा आहे आणि 45% हे ब्लड सेल्स आहेत. ब्लड प्लाझ्मा जर बघायला गेलं तर प्लाझ्मा म्हणजे काय, तर इमॅजिन करा हे ब्लड आहे आणि ह्या ब्लड मधल्या ज्या ब्लड सेल्स आहेत त्या मी रिमूव्ह केल्या तर त्याला ब्लड प्लाझ्मा असं म्हणतो आपण. म्हणजे सांगायचं काय आहे, ब्लड मधल्या सेल्स जर रिमूव्ह केल्या, द रिमूव्हल ऑफ ब्लड सेल्स फ्रॉम द ब्लड इज नोन ॲज प्लाझ्मा. हेच मी पाठीमागे लिहिलंय, त्याचं एक्सप्लेनेशन बघू. म्हणजे काय, कंपोजिशन ऑफ द ब्लड. फर्स्ट वी विल स्टडी द कंपोजिशन ऑफ द ब्लड. इन कंपोजिशन 55% ऑफ द ब्लड प्लाझ्मा इज प्रेझेंट अँड 45 ऑफ द ब्लड सेल्स आर प्रेझेंट. From that, what is meant by blood plasma? When the blood cells are removed from the blood, it is known as blood plasma. Whole entire body साठी. तर प्लाझ्मामध्ये काय काय आहे, प्लाझ्मामध्ये एन्झाईम आहेत, प्लाझ्मामध्ये हार्मोन्स आहेत, अजून काय असू शकतं प्लाझ्मामध्ये, अजून काय काय असू शकतं, तर प्लाझ्मामध्ये वॉटर आहे, प्लाझ्मामध्ये प्लाझ्मा प्रोटीन्स आहेत, प्लाझ्मामध्ये इनऑर्गॅनिक साल्ट्स आहेत, नंतर प्लाझ्मामध्ये न्यूट्रिएंट्स आहेत, प्लाझ्मामध्ये वॉटर मटेरियल आहेत, प्लाझ्मामध्ये जसं मी सांगितलं तसे गॅसेस. असे 7 प्लाझ्माचे कन्सिस्ट होऊन आपल्याला जो भेटलेला प्लाझ्मा आहे, जे की आपण त्याचा ब्लड मधल्या सेल्स काढून उरलेला जो पार्ट होता, ह्या पार्टमध्ये 7 टाइप्स कन्सिस्ट करतात. नॉट टाइप्स बट 7. एक लक्षात ठेवण्यासाठी मी शॉर्टमध्ये इथे दिलं. आता ह्याच्यात वॉटर प्लाझ्मामध्ये ऑब्व्हियसली असणार. नंतर प्लाझ्मा प्रोटीन्स. ह्या प्लाझ्मा प्रोटीन्सचे पण नंतर टाईप पडतात. प्लाझ्मा प्रोटीनचे 3 टाईप. प्लाझ्मा प्रोटीनचे 3 टाईप, अल्बुमिन, ग्लोब्युलिन आणि फिब्रोनेजेन, असे 3 प्रकार पडतात. परत इनऑर्गॅनिक साल्ट. इनऑर्गॅनिक साल्टमध्ये काय काय येतं, तर तुमचं सोडियम, पोटॅशियम, नंतर कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे तुमचं इनऑर्गॅनिक साल्ट्समध्ये. न्यूट्रिएंट्स आपल्याला माहिती आहेत. न्यूट्रिएंट्स कोणते कोणते, तर अमायनो ॲसिड, फॅट्स असतील किंवा विटॅमिन्स असतील, हे सगळे न्यूट्रिएंट्समध्ये. आता वेस्ट मटेरियलमध्ये काय काय, की वेस्ट जाते. वेस्टमध्ये काय काय जाते, तुमची युरिया वेस्टमध्ये जातं, युरिक ॲसिड वेस्टमध्ये जाते, कॅरेटिन वेस्टमध्ये जाते. ओके. नंतर एन्झाईम्स आणि हार्मोन्स हे पण आपले एक प्लाझ्मामध्ये कन्सिस्ट असतं. आणि नंतर गॅस ऑब्व्हियसली 2च गॅस आपला, O2 आणि CO2, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड. ओके. हे झालं आपलं ब्लड प्लाझ्मा. आपण कशाला म्हणतो, प्लाझ्मामध्ये एवढंच दिले. आता ह्याच्यानंतर जो काय आपला प्लाझ्मा साईडला ठेवून जे आपण ब्लड्स मधले सेल्स काढलेले त्या सेल्सचं स्टडी करू. तुमच्या रक्तामध्ये राहिलेला पदार्थ आहे त्याला आपण ब्लड सेल्स म्हणतो. तर प्लाझ्माचं पर्सेंटेज, टोटल पर्सेंटेज किती होतं, 55%. आणि आता जो आपण ब्लड सेल्स बघणार आहे त्याचा टोटल पर्सेंटेज किती, तर 45%. आता ह्या 45% जेवढं काय ब्लड सेल्स आहेत त्याच्या आतमध्ये अजून काय काय येत आहे ते बघणार आहे. पण सगळ्यात अगोदर आता ब्लड सेल्स तर आहेत, पण ह्या सेल्स ज्या आहेत ब्लड मधल्या, तर त्या तयार कशा झाल्या,
पहिल्यांदा त्याचा उगम कुठं पावला हे बघणार आहे. तर ज्या काय ह्या ब्लड सेल्स आहेत हे तुमच्या बोन मॅरोमध्ये तयार झाल्या. ओके, बोन मॅरोमध्ये तयार झाल्यानंतर तिथून त्याची लाईफ सायकल चालू होते. बोन मॅरोमधून तुमच्या ह्या जे काही ब्लड सेल्स आहेत ते तयार झाल्या. आता ह्या ब्लड सेल्स तयार झाल्यानंतर त्याची लाईफ सायकल चालू होते. जशी की ह्युमनची लाईफ सायकल आहे तशीच ब्लड सेलची पण लाईफ सायकल चालू होते. ब्लड सेलची लाईफ सायकल सुरुवातीला त्याचं कन्व्हर्जन स्टेम सेल्समध्ये होतं. स्टेम सेल्समध्ये कन्व्हर्जन झाल्यानंतर त्या मॅच्युअर होत्यात. मॅच्युअर झाल्यानंतर त्याचं कन्व्हर्जन हे तुमच्या आरबीसी, डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट्स ह्याच्यामध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं. हे आतापर्यंत माहित नव्हतं. ओके, आता ह्याचं कन्व्हर्जन झाल्यानंतर ह्या आपल्या ब्लडमध्ये हे 3 प्रकार आले. कुठले आले तर आरबीसी, डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट्स. हे कुठून आले, त्याचं जर्नी काय हे एक्सप्लेन केलं. ओके, नंतर आता हे तिन्हीचं पण इन डिटेल एक्सप्लेनेशन बघायचं आहे. त्याच्यामुळे सुरुवातीला अगोदर आपण बघू त्याचे टाइप्स कोणते कोणते आहेत, आरबीसी, डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट्स. आता हे आतापर्यंत अशी नावं घेत आलं आपण, पण ह्याला एक स्पेसिफिक दुसरं सिनोनिम आहे. आरबीसीलाच सिनोनिम म्हणजेच आरबीसीलाच आपण दुसऱ्या नावाने ओळखतो. आरबीसीला आपण इरिथ्रोसाइट्स म्हणून ओळखतो. ओके, आरबीसीला काय म्हणून ओळखतो तर इरिथ्रोसाइट्स. डब्ल्यूबीसीला काय म्हणून ओळखतो, डब्ल्यूबीसीला आपण ल्युकोसाइट्स म्हणून ओळखतो. ओके, आणि नंतर राहिले तुमचे प्लेटलेट्सला आपण थ्रोम्बोसाइट्स म्हणून ओळखतो. ओके, आरबीसीला इरिथ्रोसाइट्स, डब्ल्यूबीसीला ल्युकोसाइट्स आणि प्लेटलेट्सला थ्रोम्बोसाइट्स. आता हे तिन्हींना जर एकत्र केलं, ह्या तिघांना आपण कनेक्टिव्हली फॉर्म एलिमेंट्स म्हणतो. जरी क्वेश्चन विचारला विच आर द फॉर्म एलिमेंट्स इन द ब्लड, तर हे 3 फॉर्म एलिमेंट्स आहेत. आता हे जे फॉर्म एलिमेंट्स आहेत हे नक्की आहेत काय ह्याचा अजून डिटेलमध्ये स्टडी करू. ओके, तर पहिल्यांदा आपण बघू आरबीसी. आरबीसी म्हणजे काय, इरिथ्रोसाइट्स. आता इरिथ्रोसाइट्स ह्याचं पर्सेंटेज किती, ते कुठून आल्या, त्याचं फंक्शन काय, ते काय काम करतात हे बघू. ओके, इरिथ्रोसाइट्स ह्या मोस्ट अबंडंट सेल्स आहेत. ओके, सगळ्यात जास्त आपल्या शरीरात आरबीसीचं प्रमाण आहे. तर आरबीसी आर बाय कॉन्व्हेक्स बाय कॉन्केव्ह हे सगळ्यांना माहिती आहे. तर आरबीसी दिसतात कशा, आरबीसी आर बाय कॉन्केव्ह इन द शेप. ओके, हे झाल्यानंतर आरबीसी आपल्या शरीरात जशा की बर्थ आपला झालाय, बर्थ पासून डेट पर्यंत म्हणजे मरेपर्यंत आरबीसी ऑलवेज चेंजेस म्हणजेच काय तर आरबीसी जे आहेत ते प्रत्येक 120 दिवसाला नवीन आरबीसीज फॉर्म होतात. मग आता हे का म्हणून होतात आणि हे फॉर्म जर झाल्या तर त्याचं ते जातात कुठे शरीरातनं, तर त्याचं आपण एक्सप्लेनेशन बघू. तर पहिल्यांदा आरबीसी हे जे आहेत ते 120 डेजनी फॉर्म होतात आणि 120 डेज झाल्यानंतर त्या मरण पावतात. दे बिकम्स डेट. आता हे जे डेट होतं ह्यांचं तर कुठं होतं, ह्यांचं जर आरबीसी डेट इन टू द स्प्लीन मध्ये आरबीसीचं डेट होतं. जेवढे काय आरबीसी आहेत ते स्प्लीन मध्ये जातात. स्प्लीन म्हणजेच काय तर स्प्लीन इज द ग्रेव्हयार्ड ऑफ, हे फक्त वरून लक्षात ठेवा. नंतर आरबीसी झाल्यानंतर डब्ल्यूबीसीलाच आपण काय म्हणतोय तर ल्युकोसाइट्स म्हणतोय. ल्युकोसाइट्स आता ह्याचं पण आरबीसी सारखं काहीतरी फंक्शन असेल. ओके, आता ह्याचं आरबीसीचं बघितलं. आता डब्ल्यूबीसी मध्ये 2 टाइप्स पडतात. डब्ल्यूबीसी मध्ये कोणते डब्ल्यूबीसीचे 2 टाइप्स पडतात. आपण टाइप्स बघण्याच्या अगोदर डब्ल्यूबीसी काय आहे हे बघू. तर डब्ल्यूबीसी ह्या त्याच्या नावातच आहे, व्हाईट ब्लड सेल्स. ते व्हाईट का म्हणून आहेत, लॅक ऑफ हिमोग्लोबिन. तर डब्ल्यूबीसी लुक लाईक व्हाईट कलर. ओके, तर आरबीसीचं काउंट किती आपल्या शरीरात तर आरबीसीचा काउंट 5 to 5.5 मिलियन इतका काउंट आहे. आणि डब्ल्यूबीसीचा काउंट म्हणजे ल्युकोसाइट्सचा काउंट किती तर ल्युकोसाइट्सचा 6000 ते 8000 एवढाच काउंट आहे. ओके, आता ल्युकोसाइट्स मध्ये 2 प्रकार. डब्ल्यूबीसी कळला, डब्ल्यूबीसी म्हणजे काय समजलं. ओके, आता नंतर डब्ल्यूबीसीचे 2 टाइप्स पडतात. पहिला टाइप आहे ग्रॅन्युलोसाइट्स आणि दुसरा टाइप आहे अग्रॅन्युलोसाइट्स. आता ग्रॅन्युलोसाइट्स म्हणजे काय आणि अग्रॅन्युलोसाइट म्हणजे काय हे बघू आपण. आणि त्याच्यात अजून कोणकोणते टाइप्स पडतात ते बघू. ओके, आता पहिल्यांदा ग्रॅन्युलोसाइट्स बघू. ग्रॅन्युलोसाइट्स कशामध्ये येते तर डब्ल्यूबीसी मध्ये 2 प्रकार पडतात. कोणते, पहिला ग्रॅन्युलोसाइट्स आणि दुसरा अग्रॅन्युलोसाइट्स. आता आपण ग्रॅन्युलोसाइट्सचे टाइप्स बघू आणि नंतर अग्रॅन्युलोसाइट्सचे टाइप्स बघू. ओके, ग्रॅन्युलोसाइट्स मध्ये 3 टाइप्स येतात, इओसिनोफिल, बॅसोफिल्स आणि न्यूट्रोफिल्स. आता हे 3 आहेत काय ह्याचा स्टडी करू. ओके, पहिल्यांदा आहे तो इओसिनोफिल्स हा डब्ल्यूबीसी मध्ये प्रेझेंट आहे. तर त्याचा काउंट किती, इओसिनोफिल्सचा काउंट आहे 2 to 3%. ओके, नंतर इओसिनोफिल्स झाल्यानंतर बॅसोफिल्सचा काउंट किती तर 0.5 to 1% एवढ्या बॅसोफिल्स आपल्या डब्ल्यूबीसी मध्ये. आता राहिला कोणता तर न्यूट्रोफिल्सचा काउंट किती तर 60 to 65% इओसिनोफिल्स आहेत. आता हे इओसिनोफिल्स, न्यूट्रोफिल्स आणि बॅसोफिल्स हे नक्की फंक्शन काय करतात ते बघू. फक्त अगोदर आपल्याला काउंट तर समजला. ओके, आता नंतर आपण ह्याच्याकडे जाऊ, अग्रॅन्युलोसाइट्सकडे जाऊ. अग्रॅन्युलोसाइट्स मध्ये त्याचे पण टाइप्स पडतात. पहिला अग्रॅन्युलोसाइट्सचा टाइप्स आहे लिम्फोसाइट आणि दुसरा मोनोसाइट. पहिला कोणता लिम्फोसाइट्स आणि दुसरा आहे तो मोनोसाइट्स. मोनोसाइट्सचा काउंट 6 to 8% एवढा आहे आणि लिम्फोसाइट्सचा 20 ते 25% एवढा काउंट आहे. ओके, आता पहिल्यापासून अजून एकदा शॉर्ट्स मध्ये रिवाइज करू की आपण डब्ल्यूबीसी बघतो. डब्ल्यूबीसीलाच आपण काय म्हणतो
ल्युकोसाइट्स म्हणतो. ओके, ल्युकोसाइट्समध्ये दोन प्रकार पडतात. ल्युकोसाइट्समध्ये दोन प्रकार पडतात. पहिला ग्रॅन्युलोसाइट्स आणि दुसरा अग्रॅन्युलोसाइट्स. ग्रॅन्युलोसाइट्समध्ये 3 टाइप्स आहेत. पहिला इओसिनोफिल, दुसरा न्यूट्रोफिल आणि तिसरा बॅसोफिल. पहिला इओसिनोफिल, बॅसोफिल, न्यूट्रोफिल. इओसिनोफिल, बॅसोफिल आणि न्यूट्रोफिल. हे झाल्यानंतर अग्रॅन्युलोसाइट्समध्ये 2 टाइप आहेत, लिम्फोसिस्ट आणि मोनोसिस्ट. ओके, ह्याचं पर्सेंटेज किती हे बघितलं. आता ते झाल्यानंतर त्याचं फंक्शन काय, इओसिनोफिल काय करतं, न्यूट्रोफिल काय करतं आणि बॅसोफिल काय करतं. तर न्यूट्रोफिल्सचा काउंट बघितला आपण. काउंट जास्त असल्यामुळे न्यूट्रोफिलचं पहिलं फंक्शन आहे की न्यूट्रोफिल्स आर मोस्ट अबंडेड. ओके, दुसरा आहे तो बॅसोफिल. बॅसोफिल्सचं काम काय आहे, तर बॅसोफिल काय करतं, बॅसोफिल सिक्रेट हिस्टामाइन, हिपॅरिन आणि सिरोटोनिन हे 3 एन्झाईम सिक्रेट करतं. कोण, तर तुमचा बॅसोफिल्स. नंतर तिसरा राहिला इओसिनोफिल. इओसिनोफिल्स काय काम करतं, ज्यावेळेस आपल्याला ॲलर्जी होते, ॲलर्जी झाल्यानंतर जो हार्मोन किंवा एन्झाईम सिक्रेट होतो तो कोणता आहे, तर इओसिनोफिल. तो कोणता आहे, इओसिनोफिल्स. इओसिनोफिल्स म्हणजे काय आहे, तर इट असोसिएट विथ ॲलर्जिक रिॲक्शन तो असोसिएट होतं. ओके, ह्या 3चं फंक्शन समजलं. आता नंतर पलीकडे जाऊ, कुठं, अग्रॅन्युलोसाइट्सकडे. अग्रॅन्युलोसाइट्समध्ये काय आहे, तर अग्रॅन्युलोसाइट्समध्ये लिम्फोसाइट आणि मोनोसाइट्स. ओके, आता लिम्फोसाइट्सचे 2 प्रकार पडतात. पहिला बी लिम्फोसाइट्स आणि दुसरा टी लिम्फोसाइट्स. आता बी लिम्फोसाइट्स आणि टी लिम्फोसाइट्स हे काय करतं, इम्युन रिस्पॉन्स करण्यासाठी हेल्प करतात. कोण, बी लिम्फोसाइट्स आणि टी लिम्फोसाइट्स हे 2 कशाचे प्रकार आहेत, अग्रॅन्युलोसाइट्स. अग्रॅन्युलो कशाचा पार्ट आहे, डब्ल्यूबीसीला आपण काय म्हणतो, ल्युकोसाइट्स. राईट. नंतर मोनोसिस्ट हे काय आहे, तर फॅगोसाइटिक सेल आहे. फॅगोसाइटिक सेल म्हणजे काय, तर डिस्ट्रॉय फॉरेन ऑर्गॅनिझम. जे काही फॉरेन ऑर्गॅनिझम येतात ते डिस्ट्रॉय करण्याचं काम कोण करतंय, तर मोनोसिस्ट करतंय. इथपर्यंत हे काय होतं, तर ब्लडच्या सेल्समध्ये जेवढं काय काय आहे दॅट वी हॅव सीन इन मराठी और इन इझी लँग्वेज. नाव वी विल सी what we have write in the exam about the composition of the blood for blood cells and composition for the blood plasma already we have learned. Now we are learning the blood cells. In blood cells what we have written, blood cells are 45%. Okay, all of the cells found in the blood come from bone marrow. कुठून येतात, from where they comes, from bone marrow. Okay, they begin their life as stem cells. ते सुरुवात त्यांची स्टेम सेल्स पासून करतात. अँड दे मॅच्युअर इन टू द 3 मेन टाइप्स ऑफ द सेल्स, दॅट इज आरबीसी, डब्ल्यूबीसी अँड प्लेटलेट्स. आणि हे जे मॅच्युअर झाल्यानंतर त्याचे पण टाइप्स पडतात, त्याच्यामध्ये आरबीसी, डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट्स. आफ्टर दॅट व्हॉट इज मीन बाय आरबीसी, व्हॉट इज मीन बाय डब्ल्यूबीसी अँड व्हॉट इज मीन बाय प्लेटलेट्स. द सिनोनिम ऑफ द आरबीसी इज इरेथ्रोसाइट्स, WBC leukocytes, platelets, thrombocytes, and they commonly known as form elements. Okay, after that, from erythrocytes. First, erythrocytes are most abundant. What is the percentage of erythrocytes? That's a 5 million to 5.5 million. Nantar, how they are looking, they are in of biconcave in shape. Erythrocytes are biconcave in shape. They are red colored because of iron containing complex called hemoglobin. त्याचा रेड कलर का म्हणून नाही, तर त्याच्यात आयर्न कंटेनिंग कॉम्प्लेक्स असल्यामुळं त्याला आपण हिमोग्लोबिन म्हणतो. ओके, आता कळलं आपल्याला हिमोग्लोबिन का म्हणून म्हणतो आपण त्याला, कारण त्याच्यात आयर्न कंटेनिंग कॉम्प्लेक्स आहे म्हणून ते रेड कलर. 12 to 16% ऑफ ब्लड इन द हेल्दी पर्सन. आफ्टर दॅट आरबीसी. व्हॉट इज द लाईफ स्पॅन ऑफ द आरबीसी? द लाईफ स्पॅन ऑफ आरबीसी इज 120 days. After that, they destroyed in the spleen. Spleen is the graveyard of the disease. Spleen is the graveyard. Okay. This after completion of erythrocytes. Next one is leukocytes. For leukocytes, we call the WBC. In WBC, there are 2 types. But what is the leukocytes? It is a colorless due to the lack of HB. Colorless means they are white in the nature. 6,000 to 8,000 is a counted, and they are short-lived. In WBC, there are 2 types. First one is granulocytes, and second one is agranulocytes. From granulocytes, there are 3 types of the granulocytes and 2 types of agranulocytes. First one is neutrophils. Percentage of neutrophils is 60 to 65%. From second one is eosinophils. Percentage of eosinophils is 2 to 3%. And third one is basophils. Percentage 0.5 to 1%. After that, in agranulocytes, it is lymphocytes. Percentage of lymphocytes is 20 to 25%. And monocytes, 6 to 8% of monocytes. Then what is the function of the neutrophils, eosinophils and basophils? That is, neutrophils are most abundant. Basophils secrete histamine, serotonin and heparin. And involved in inflammatory reaction. They also involve. They means who? Basophils involves in the inflammatory reaction. After that, eosinophils. What is the percentage of eosinophil? 2 to 3%. In eosinophil, what is function of the eosinophil is it resists inflammation, infection, and associate with allergic reaction. Just
it's react with or it associate with allergic reaction. These are the function of the neutrophil, eosinophil, and basophils. After that, what is the lymphocyst? There are two types of lymphocyst. First one is B lymphocyst and second is T lymphocyst. What is the function? What is the role of the B and T lymphocyst? It helps in immune response. And third one and second part of the agranulocyte is monocyst. Monocyst help in phagocytosis. It is a what is the role of monocyst? It is a phagocytic cell. Phagocytic cell म्हणजे काय? It destroy the organism. कुठले फॉरेन ऑर्गॅनिझम. एवढा पार्ट इथपर्यंतचा पार्ट हा आपल्याला ब्लड सेल्स मध्ये बघितला.